गुड मॉर्निंग. सर्व्हिस मार्केटिंग मध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत. आपण जो सर्व्हिस मार्केटिंगचा पहिला युनिट मागच्या लेक्चरला संपवलाय, त्याच्या असाइनमेंट पण तुम्ही कंप्लीट केलेल्या असतीलच आणि त्या तुम्ही सेंड करा लवकरच ग्रुपवर. कारण आज आपण सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत, की एलिमेंट्स ऑफ सर्व्हिस मार्केटिंग. जनरली तुम्हाला माहिती आहे की सर्व्हिस आणि प्रोडक्ट मधला डिफरन्स काय आहे, कारण आपण तो सुरुवातीलाच पूर्ण ओव्हरव्ह्यू पाहिल्यामुळे तुम्हाला आयडिया आहे की या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपण काय स्टडी करणार आहे. तर आता आपण आलोय प्रोडक्ट आणि सर्व्हिस मधला डिफरन्स पाहिल्यानंतर की एलिमेंट्स कुठले आहेत सर्व्हिस मार्केटिंगचे, जसं की त्याच्यामध्ये 7 P's दिलेले आहेत. प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपण स्टडी केलं, मार्केटिंगचे स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट रिलेटेड 7 P's कुठल्या आहेत त्या पण तुम्ही सांगू शकता. आता तुम्ही क्लासमध्ये असता तर मी कदाचित एखाद्याला तो क्वेश्चन विचारलाही असता, कारण त्या 7 P's वरच सगळं मार्केटिंग पुढे आपण कंटिन्यू केलं. त्यानंतर आपण सेकंड इयरला सोशल मार्केटिंग पाहिलं आणि आता आपण आलोय ते सर्व्हिसवर. सर्व्हिसेस ह्या इंटेन्जिबल आहेत. मग त्या इंटेन्जिबल असतील तर आपण कशा पद्धतीने ते 7 P's यूज करणार आहोत, किंवा त्यामध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन याचा रोल कसा असेल. तर अशा पद्धतीचे कंटेंट्स आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर आपण स्टार्ट करण्यापूर्वी 7 P's ऑफ सर्व्हिस इन डिटेल. आता ते जे 7 P's आहेत तुम्हाला जनरली माहिती आहे की त्यामध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन सोबतच आणखी कुठले ऍड होतात, एक्सटेंडेड P's, पीपल, फिजिकल एव्हिडन्स अँड प्रोसेस. म्हणजे आता आपल्याला हे जे 7 P's स्टडी करायचे आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलंय प्रोडक्ट इज द प्रायमरी बेनिफिट डिलिव्हरी टूल, while price is the revenue earner variable and promotion is the communication tool for the service marketer, while place as a tactical tool facilitates access to the service. म्हणजे प्रत्येक एका मिक्सचा जे काही तुम्ही सर्व्हिसेस मध्ये P's स्टडी करणार आहात त्याचा रोल त्यांनी इथे एक्सप्लेन केला. प्रोडक्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला मिळणारं प्रायमरी बेनिफिट. मुळात आपण जी सर्व्हिस घेतो म्हणजे त्याच्यासोबत जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय, त्या प्रोडक्टचं बेनिफिट काय आहे, त्या डिलिव्हरी टूल तुम्ही जी डिलिव्हरी घेताय तर त्यामधला कोर प्रोडक्ट ज्याला मेन आपलं जे अट्रॅक्शन म्हणतो त्याच्याकडे आपण काय करतो, लक्ष देतो. त्यानंतर प्राइस म्हणजे काय की रेव्हेन्यू अर्नर हा पार्ट आहे, त्यामध्ये किती रेव्हेन्यू तुम्हाला मिळणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यामध्ये ते अर्नर डिफरंट टाईपचे असतील, व्हेरिएशन्स असतील त्यामध्ये, ज्या टाईपची डिलिव्हरी तुम्ही प्रोव्हाइड केली, ज्या पद्धतीने प्रोव्हिजन्स केलेले आहेत. प्रमोशन म्हणजे काय की ते कशा पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट केलं, कम्युनिकेशनसाठी कुठल्या पद्धतीचे टूल्स यूज केलेत. आता सपोज मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, तर मी ती कुठल्या पद्धतीने कम्युनिकेट करेल. जसं की मार्केटमध्ये एखाद्या प्रोडक्टचं ऍडव्हर्टायझिंग केलं जातं तसं मी माझ्या सर्व्हिससाठी कशा पद्धतीने टूल्स यूज करेल. ओके ना. त्यानंतर आहे प्लेस. प्लेस ऍज अ टॅक्टिकल टूल फॅसिलिटेट्स ऍक्सेस टू द सर्व्हिस. प्लेस म्हणजे काय आहे की ती सर्व्हिस कुठल्या प्लेसला प्रोव्हाइड केली जाईल. फॅसिलिटेट्स म्हणजे काय की त्याची प्रोव्हिजन ऍक्च्युअली कशी असेल, कुठल्या प्लेसला कुठल्या पद्धतीने त्याची डिलिव्हरी केली जाईल. लक्षात येते ना. म्हणून इथे सांगितलंय मार्केटिंग इज ऑल अबाउट अनालायझिंग द मार्केट and choosing the target segment appropriately, positioning the offers image and designing the communication. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे पीस यूज करायचे आहे तेव्हा तुम्हाला अनालिसिस करावं लागेल मार्केटचं, सेगमेंट्स तयार करावे लागतील म्हणजे ग्रुप्स तयार करावे लागतील टार्गेट मार्केटचे. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की पोझिशनिंग, अप्रोप्रिएटली पोझिशनिंग द ऑफर्स इमेज. त्या सर्व्हिसची मार्केटमध्ये ऍक्च्युअल इमेज तयार करावी लागेल, क्रिएट करावी लागेल. अँड डिझायनिंग द कम्युनिकेशन. while you are communicate anything with your customer, at that time you have to first design that service. how to design that service? मग त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तो जो प्लॅन आहे तो कशा पद्धतीने तुम्ही ऍक्टिव्हेट करणार आहात, इम्प्लिमेंट करणार आहात, त्याचं तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर तयार करावं लागेल. लक्षात येतंय. कुठलीही सर्व्हिस आपण घेताना त्याच्यासाठी काही
प्रोसेस असतात, स्टेप्स असतात, त्या कशा फॉलो केल्या पाहिजे आणि त्या कशा अप्रोप्रिएट असतील कस्टमरसाठी, अशा पद्धतीचं ते डिझायनिंग असणार आहे. ओके ना. म्हणजे इथे आपण काय केलं की त्या 7 P's चा कसा वापर करून घेणार आहोत या सर्व्हिसेस मध्ये, तर त्या पद्धतीने हे एक इंट्रोडक्टिव्ह पार्ट होता. मग आता हे प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन आणि एक्सटेंडेड P's दिलेले आहेत. पीपल, फिजिकल एव्हिडन्स अँड प्रोसेस. नाउ लेट्स सी द प्रोडक्ट. What is mean by product? Product is anything that can be offered to the market for attention, acquisition, use or consumption that satisfies a want or need. फिलिप कोटलर काय सांगतो की प्रोडक्ट म्हणजे काही असू शकतं, कुठलाही प्रोडक्ट असू शकतो. तुम्ही जे रेग्युलर कन्झम्पशन साठी प्रोडक्ट यूज करता किंवा ज्या ऑफर्स तुम्हाला मार्केटर देतात, मग त्याच्यावर तुमचं अटेन्शन येण्यासाठी, तुम्हाला सॅटिस्फाय करण्यासाठी तुमच्या नीड्स, तुमच्या वॉन्ट्स काय केलं जातं, ऑफर दिल्या जातात. मग त्या ऑफर म्हणजे काय असतं की कुठलाही एक प्रोडक्ट असू शकतो, एनिथिंग, कुठलीही थिंग असू शकते ती. अगदी नोटबुक, पेन, पेन्सिल, बुक, काही म्हणजे प्रोडक्ट मध्ये असं काही लिमिटेशन दिलेलं नाहीये की पेरिशेबल, नॉन पेरिशेबल, हे सगळं नंतर आपण काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण ऍक्च्युअली प्रोडक्ट हा कुठल्याही टाईपचा असू शकतो. ओके ना. आणि सर्व्हिस ह्या काय आहेत, इंटॅन्जिबल प्रोडक्ट आहेत. इट कॅन नॉट बी फोटोग्राफ, टच, व्हेरीफाईड अँड ट्राईड आउट. म्हणजे काय की सर्व्हिसचा जो काही मी तुम्हाला सांगितलं की सेल्फ एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्याची क्वालिटी तुम्ही सांगू शकणार नाही. दुसऱ्या कोणीतरी ती सर्व्हिस घेतली तर तुम्ही फक्त काय करू शकता, इमॅजिन करू शकता. पण प्रॉपर ज्या फिलिंग्स आहेत त्या तुम्हाला सेल्फ काय कराव्या लागतील, एक्सपिरियन्सनेच घ्याव्या लागतील. जसं की मी तुम्हाला मागच्या लेक्चरला एक एक्झाम्पल सांगितलं की ट्रॅव्हल अँड टुरिझम सेक्टरची एखादी सर्व्हिस तुमच्या फ्रेंडने घेतली, तुम्ही त्याचे फोटोग्राफ बघितलेत, पण ऍक्च्युअली त्या सर्व्हिस मध्ये त्याला आलेला एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, ती सर्व्हिस तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल. सो इट इज इंटॅन्जिबल प्रोडक्ट. ओके ना. सर्व्हिस प्रोडक्ट इज अ बंडल ऑफ फीचर्स अँड कस्टमर बेनिफिट्स. आता यामध्ये बंडल ऑफ फीचर्स का सांगितलंय, कारण की तो जो येणारा एक्सपिरियन्स आहे तो डिफरंट काय असतील त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स काउंट केले जातील, मेजर केले जातील. मी बसची सर्व्हिस घेतली. बसची सर्व्हिस घेणं म्हणजे फक्त मी तिकीट काढणं आणि एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला मूव्ह होणं इतकंच आहे का? नाही. ऍक्च्युअली जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, कंडक्टर आहे, त्याच्याकडून तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली गेली? मोस्ट ऑफ द टाइम ते तुम्हाला सुट्टे पैसे परतच देत नाहीये. हा एक्सपिरियन्स तुम्हाला आलाच असणार आहे, बरोबर ना. किंवा तुमच्या शेजारी बसणारे, तुम्ही रोज अपडाऊन करता डेली कॉलेजला असं इमॅजिन करा, आणि रोजच्या तुमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये सेम सिमिलर ट्रॅव्हलिंग आहे, सेम प्लेस आहे, पण बदलणारे प्रवासी जे आहेत, तुमच्या शेजारी बसणारे असतील, गाडीमध्ये इतरत्र बसणारे असतील, तर त्यांचा येणारा एक्सपिरियन्स, त्यांच्यासोबतचं कम्युनिकेशन, हा एक्सपिरियन्स रोजच्या रोज डिफरंट टाईपचा असू शकतो. केड दापोली तुम्हाला तर लगेच काही हॉलिवूड बॉलिवूड ऍक्टर तुमच्या शेजारी बसलेला असणार नाहीये, तो एक्सपिरियन्स तो शुअर नसणार आहे. पण जे काही व्हरायटी पर्सन्स तुमच्या शेजारी बसतात त्यांच्याकडून येणारे अनुभव हे फार महत्वाचे, म्हणजे त्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. सो इट इज अ बंडल ऑफ फीचर्स अँड कस्टमर बेनिफिट्स. प्रत्येक वेळी मिळणारं बेनिफिट त्या सर्व्हिस मधून आणि त्याचा येणारा एक्सपिरियन्स हा कसा असेल, व्हेरिएबल असेल. ओके ना. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिस्क्राइब व्हॉट अ सर्व्हिस प्रोडक्ट इज. इट इज इन सिंपल वर्ड्स, a service product is a package of service elements executed in proper order in keeping with the needs and wants of the consumer with an intention to maximize customer satisfaction. Series of service elements, जसं मी सांगितलं
की एलिमेंट्स कुठले, आपण आता एलिमेंट स्टडी करतोय की सर्व्हिस मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत ते आपण पुढे वन बाय वन स्टडी करणारच आहोत. पण इथे जे काही एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितला, व्हेरिएशन्स जे येतात, बंडल ऑफ फीचर्स जे आहेत, त्यामध्ये सर्व्हिस एलिमेंट्स आहेत, त्याची एक सेरी आहे की ह्या सेरीमुळे, ह्या पॅकेजमुळे काय केलं जातं की ऑर्डर्स, प्रॉपर ऑर्डर्स तुमच्याकडून घेतल्या जातात ऍज पर युअर नीड्स अँड रिक्वायरमेंट्स. आणि त्यानंतर इंटेन्शनली काय केल्या जातात की त्यांना कसं सॅटिस्फाय करता येईल याच्यावर मॅक्झिमम काय केलं जातं, इंटेन्शन दिलं जातं. लक्षात येते ना? म्हणजे इथे आपल्याला सर्व्हिस म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, दे आर नॉट टच, फोटोग्राफ अँड ट्राईड आउट, अँड सर्व्हिस प्रोडक्ट इज अ बंडल ऑफ फीचर्स and customer benefits, and it is difficult to describe. Why? Because service product is a package of series of service elements. समजलं? आता नेक्स्ट बघूया. प्रोडक्टच्या लेवल्स त्यांनी एक्सप्लेन केल्या. आपण आता वन बाय वन जातोय. प्रोडक्ट नंतर प्राइस, प्राइस नंतर प्लेस, अशा पद्धतीने आपण हे वन बाय वन ते एलिमेंट स्टडी करत जाणार आहोत. प्रोडक्टचे लेवल आता कुठले आहेत, कोटलरने काही लेवल्स ठरवून घेतल्यात की प्रोडक्ट कुठल्या कुठल्या लेवल, म्हणजे त्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स आपण देऊ शकतो. कोर बेनिफिट, आता ज्या प्रोडक्ट मधून तुम्हाला बेनिफिट म्हणजे बेसिक नीड तुमच्या ज्या कंप्लीट करणारे प्रोडक्ट्स आहेत, दॅट इज कॉल्ड कोअर प्रोडक्ट्स, कोअर बेनिफिट. ओके ना? म्हणजे फर्स्ट लेवल ती असेल प्रोडक्टची की फर्स्टली दे आर सॅटिस्फाईड युअर नीड्स अँड वॉन्ट्स. सेकंड थिंग, जेनरिक प्रोडक्ट. जेनरिक मीन्स ज्याला आपण सर्वसामान्य म्हणतो की नाही, की जनरली ते काय करतात, सर्वाइव्ह होतात मार्केटमध्ये. जसं FMCG चे प्रोडक्ट्स आहेत, ते रेग्युलर ते मार्केटमध्ये असतात किंवा ते आपण जनरली परचेस करतो. विच इज द व्हर्जन ऑफ द प्रोडक्ट कंटेनिंग ओनली दोज ऍट्रिब्यूट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऍब्सोल्युटली नेसेसरी फॉर इट टू फंक्शन. म्हणजे त्यामध्ये असे काही ऍट्रिब्यूट्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या प्रोडक्ट मध्ये की ते डेली मध्ये आपण काय करतो, यूज करतो. लक्षात आलं? आता तुम्ही साधं सिंपल आहे, घरामध्ये जेवण करताय, जेवणामध्ये रोजच्या रोज आपण ब्रेकफास्ट किंवा तुमचं लंच, डिनर अशा पद्धतीने तुमचा एक काय असतो, डाएट असतो. मग त्याच्यामध्ये डेली तुम्ही कुठले प्रोडक्ट्स यूज करता? मग तुम्ही काय करता की हेल्दी राहण्यासाठी सपोज तुम्ही भाजीपाला खाण्याचा प्रयत्न, व्हेजिटेबल्स आणता, फ्रुट्स आणता. हे काय झाले की जेनरिक प्रोडक्ट्स झाले की ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते नेसेसरी आहेत तुम्हाला. बरोबर ना? म्हणजे तुम्ही विटॅमिन्स, प्रोटीन्स युक्त काय करता की तो डाएट घेण्याचा प्रयत्न करता. दॅट मीन्स इट इज अ जेनेरिक प्रोडक्ट. थर्ड स्टेप येते एक्सपेक्टेड प्रोडक्ट. नाउ लेट्स सी which characteristics are involved in that products, which is a set of attributes or characteristics that buyers normally expect and agree to when they purchase a product. सपोज आता एक्सपेक्टेड प्रोडक्ट मध्ये काय येतं की सपोज तुम्हाला आता एखादी नोटबुक घ्यायची किंवा पेन घ्यायचा आहे. पेन मध्ये तुम्ही काय केलं, पेन 2 रुपयाचाही तुम्हाला मिळणार आहे बाजारामध्ये, पण तुमचे एक्सपेक्टेशन्स काय सांगतात की मला पार्करचाच पेन हवा. म्हणजे त्यामध्ये एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्या टाईपचं कॅरेक्टरिस्टिक असणाराच प्रोडक्ट तुम्हाला अपेक्षित आहे. एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय की तुम्हाला अपेक्षित असलेला प्रोडक्ट. ओके ना? नेक्स्ट आहे ऑगमेंटेड प्रोडक्ट, विच इज द इन्क्लुजन ऑफ ऍडिशनल फीचर्स, बेनिफिट्स, ऍट्रिब्यूट्स or related services that serve to differentiate the product from its competitors. म्हणजे काय की इथे ऑगमेंटेड प्रोडक्ट मध्ये असे काही फीचर्स आहेत की ते तुम्हाला बेनिफिशियल आहे. तुम्ही जर कंपॅरिझन केलं मार्केटमध्ये जे अदर प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्यापेक्षा वेगळं काहीतरी युनिक त्या प्रोडक्टचं फीचर आहे. जसं एखादी तुम्ही कार घेतली, कारचे जे फीचर्स आहेत जनरली ज्या मार्केटमध्ये असणाऱ्या डेली रेग्युलर रुटीनच्या कार आहेत, जे तुमच्या ओळखीचे ब्रँड्स आहेत,
त्यामध्ये ते सेफ्टी फीचर्स नसतील कदाचित. जर गाडीला आग लागली तर काय केलं जातं, तर ऑटोमॅटिक कुठलं फीचर त्यामध्ये ऍड केलंय की त्या आगीपासून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन कसं करू शकता. ऍक्सिडेंटच्या वेळी तुम्हाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारे असे फीचर्स काही एखाद्या कारमध्ये असतील, दॅट मीन्स दॅट प्रोडक्ट इज ऑगमेंटेड प्रोडक्ट बिकॉज दे आर बेनिफिशियल फॉर द कस्टमर. इज दॅट क्लिअर? ओके, इथपर्यंत समजलं लेवल. आता इथे एक एक्झाम्पल दिले त्यांनी इन्शुरन्स सेक्टरचं. प्रोडक्ट लेवल जर स्टडी करायच्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये कोर सर्व्हिसेस कुठल्या आहेत आणि त्या सर्व्हिसचे कंटेंट्स कुठले आहेत. आता कोर सर्व्हिस कुठली आहे इन्शुरन्स सेक्टर मध्ये, तर बेसिक सर्व्हिस प्रोडक्ट. म्हणजे त्यामध्ये इन्शुरन्स हा पार्ट, इन्शुरन्स सेक्टर आहे, मग त्यांची बेसिक सर्व्हिस कुठली आहे की इन्शुरन्सची सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात. पण त्यामध्ये त्यांनी इन्शुरन्स सेक्टर मध्ये कुठल्या कोर सर्व्हिस मध्ये सर्व्हिस कुठली ऍड केली, लाईफ नॉन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. म्हणजे त्यांनी दोन प्रकारच्या पॉलिसीज तुम्हाला काय केल्या, ऑफर्स दिल्या त्या सर्व्हिसच्या. That means in insurance sector there are life and non-life insurance policy. Second thing is expected service. Now what is the content of that service? काय आहे, which is the contents, basic product and minimum purchase conditions that must be met. म्हणजे जे काही बेसिक प्रोडक्ट आहे त्यामध्ये मिनिमम परचेस कंडिशन्स काय असतील एक्सपेक्टेड सर्व्हिस मध्ये. सपोज मला ती सर्व्हिस घ्यायची इन्शुरन्स सेक्टरची, तर माझं मिनिमम माझे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, मिनिमम ज्या काही त्यांनी परचेस कंडिशन्स एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यासाठी कुठल्या कंडिशन्स असतील, मग त्या हेल्थ रिलेटेड असतील किंवा इकॉनॉमी रिलेटेड असतील. प्लस त्यामध्ये इन्शुरन्स सेक्टर मध्ये सर्व्हिस कुठली दिली, आफ्टर सेल सर्व्हिस लो क्लेम सेटलिंग पिरियड. म्हणजे त्यामध्ये एकदा सर्व्हिस सेल केली की तुमच्याकडे क्लेम साठी फार थोडा टाइम पिरियड काय केला जाईल, तुम्हाला दिला जाईल. ऑगमेंटेड सर्व्हिस मध्ये काय सांगितलंय की समथिंग डिफरंट विच एनेबल्स वन प्रोडक्ट टू बी डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर प्रोडक्ट. ऑगमेंटेशन मध्ये काय होतं, मी जसं लेवल मध्ये एक्सप्लेन केलं की काहीतरी डिफरंट आहे, युनिक आहे तुमच्याकडे, जे की डिफरन्शिएट करतं अदर प्रोडक्ट्सच्या कंपॅरिझनने. त्यानंतर ती जी इन्शुरन्स सेक्टरची सर्व्हिस आहे, टेक्नॉलॉजी ऑनलाईन प्रीमियम पेमेंट थ्रू क्रेडिट कार्ड, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टू बँक. म्हणजे तुम्हाला पेमेंटची सिस्टीम कशी असेल किंवा तुम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स कुठल्या प्रोव्हाइड केल्या जातील बँकेकडून की ज्याच्यामुळे तुम्हाला ते अवेअरनेस आणलं जाईल. सपोज तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येणार असतील, तुम्ही पुढे अकाउंट कंटिन्यू ठेवणार आहात किंवा नाही, त्याची व्हॅलिडिटी किती आहे किंवा व्हॅलिडिटी संपत आली की तुम्हाला मेसेज दिले जातात, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात. लक्षात येते ना? नेक्स्ट आर पोटेन्शियल सर्व्हिस, फीचर्स दॅट अट्रॅक्ट द कस्टमर्स अँड आर युजफुल टू देम. म्हणजे काय की इथे तुम्हाला फक्त एक्झिस्टिंग कस्टमर्सच नाही तर तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्स साठी सुद्धा काय करणार आहात, ते फीचर्स त्यामध्ये ऍड करणार आहात त्या प्रोडक्ट मध्ये की जेणेकरून त्या सर्व्हिस मध्ये की ज्यामुळे तुम्हाला आणखी दुसरे कस्टमर ऍड होते पोटेन्शियल सर्व्हिस मध्ये. मॅच्युरिटी क्लेम सेटल ऑन ऑर बिफोर द मॅच्युरिटी डेट, दॅट मीन्स लोन्स. इथे त्यांनी लोनचं एक एक्झाम्पल दिलंय की लोन तुम्हाला फॅसिलिटी दिली जाईल. मॅच्युरिटी क्लेम्स कशा पद्धतीने त्याची डेट कशी फिक्स केली जाईल, अशा पद्धतीचे काही सिस्टीम असेल की ज्यामुळे तुम्हाला काय होईल की तुम्ही त्या सर्व्हिसकडे काय व्हाल, अट्रॅक्ट व्हाल किंवा पोटेन्शियल कस्टमर्स तुम्हाला अवेलेबल होतील. आपण म्हणतो ना या सर्व्हिस मध्ये अशा पद्धतीचे मॅच्युरिटी क्लेम्स आहेत किंवा अशा पद्धतीने लोन फॅसिलिटी आहे, तर इन फ्युचर मला जर हाऊस लोन करायचं असेल तर मी ही सर्व्हिस घेऊ शकतो या बँकेची. लक्षात येते ना? आता नेक्स्ट थिंग बघा काय आहे, काही त्यांनी सेकंडरी सर्व्हिसच्या ऑफर दिलेल्या आहेत. कोर सर्व्हिस ऑफर मध्ये फास्ट ट्रॅव्हलिंग. आता जर तुम्हाला मेन तुमचं कोर सर्व्हिस काय आहे
म्हणजे जसं कोर प्रोडक्ट आपण पाहिलं की नाही, मेन तुमची बेसिक नीड रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार बेसिक सर्व्हिसेस कुठल्या आहेत, त्यामध्ये त्यांनी ब्रँडिंग साठी काय केलं, लोगोज यूज केले, कलर्स यूज केले, म्हणजे सेकंडरी ऑफर म्हणून तुम्ही जी सर्व्हिसची ऑफर देता की नाही कोर प्रोडक्ट सोबत सर्व्हिस, तर त्यामध्ये त्या सर्व्हिसचं ब्रँडिंग कसं आपण डिसाइड करणार आहोत, तर लोगोज नुसार कलर नुसार तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, त्याची इमेज तयार केली जाईल. त्यानंतर क्वालिटी आहे, क्वालिटी कशी आपण मेजर करणार आहोत, तर त्या फ्लाईटचा एअरलाईनची सर्व्हिस आहे, फ्लाईटचा क्लास कुठला आहे, स्टँडर्ड ऑफ द एअरलाईन त्यांनी स्टँडर्ड कसं मेंटेन केलं आहे, असेसिबिलिटी मध्ये काय येईल बघा, मग लोकेशन आहे, लोकेशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड ईज ऑफ बुकिंग, म्हणजे असेसिबल आहे म्हणजे काय, इझिली मी ती सर्व्हिस घेऊ शकतो. त्याचं जर आता ट्रॅव्हलिंग एजंट्स तुम्हाला ते त्यांचं लवकर ऍड्रेस मिळत नाही, जसं की आपण गुगल सर्च करून कधी कधी बऱ्याच गोष्टी काय करतो, अवेलेबल इन्फॉर्मेशन मिळवतो. म्हणजे असेसिबल ठेवणं त्या सर्व्हिसेस, बुकिंग साठी तुम्हाला जे काही एजंटची गरज पडते, तर त्यांचं लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला अवेलेबल होतात का, तर अशा पद्धतीने ती असेसिबल करणं, म्हणजे मेन त्या सर्व्हिस मध्ये काय काय असलं पाहिजे. क्वालिटी तुम्ही स्टँडर्ड कळलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आली पाहिजे, त्यासाठी काही लोगोस किंवा कलर्सचा वापर केला पाहिजे, ट्रॅव्हलिंग एजंट्स त्यांचं बुकिंग ही सुद्धा सर्व्हिस असेसिबल असली पाहिजे. टँजिबल्स म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी त्यामध्ये स्टँडर्ड मेंटेन केलं म्हणजे नक्की काय केलेलं आहे, तर त्याचं तिकीट्स किंवा त्याचे दर कसे आहेत, रेट्स कसे आहेत, एअरक्राफ्ट म्हणजे ते विमान नक्की कसं आहे, त्यामध्ये क्युझिन्स म्हणजे तिथल्या जेवणाची फूडची कशी व्यवस्था आहे, ब्रोशर्स म्हणजे त्यासोबत ते काय प्रोव्हाइड करतात, म्हणजे जे काही माहिती पुस्तक असतं, जसं की तुमचं प्रॉस्पेक्टस आहे ना, त्या पद्धतीने त्या सर्व्हिस बद्दल काही तुम्हाला अधिक माहिती मिळते का त्या ब्रोशर्सच्या थ्रू, तर अशा पद्धतीने हे टँजिबल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, की ज्यामुळे तुम्ही त्याचं स्टँडर्ड काय करू शकता, ओळखू शकता. त्यामध्ये फीचर्स काय असतात बघा, की त्या सर्व्हिसचं हे फीचर खूप बेस्ट आहे, म्हणजे त्याचं डिपार्चर कशा पद्धतीने होतं, किंवा त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, फ्लाइट्स कम्फर्ट कशा पद्धतीने आहे, क्युझिन म्हणजे सेम तुम्हाला बाकी फूड मटेरियल तिथे कसं अवेलेबल होतं, तर ही जी काही सर्व्हिस आहे त्यामध्ये दिसणारे हे फीचर्स आहेत. आणि त्यामध्ये पॅकेजिंग म्हणजे काय, की याचे पॅकेज कसे अवेलेबल होतात त्या सर्व्हिसचे, म्हणजे पॅकेजिंग सोबत ती ऑफर्स आहेत का, आपण म्हणतो ना हे पॅकेज घेतलं तर तुम्हाला ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट मिळेल, अशा पद्धतीने सेकंडरी सर्व्हिस ऑफर्स त्यांनी काय केल्या तिथे मेन्शन केल्या, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी. सर्व्हिसची लाईफ सायकल सुद्धा आहे, जशी प्रोडक्टची लाईफ सायकल आपण स्टडी केली की नाही मार्केटिंग मध्ये, सेम तुम्हाला सर्व्हिसची लाईफ सायकल आहे. Different stages in life cycle of product and services are more or less similar and have common characteristics. म्हणजे प्रोडक्ट आणि सर्व्हिस या दोघांची जी लाईफ सायकल आहे, जशी आपली लाईफ सायकल आहे की नाही, आपण न्यूबॉर्न बेबीज होतो, त्यानंतर थोडस चाइल्डहुड आलं, त्यानंतर यंग वन्स, नंतर आपण थोडेसे मॅच्युरिटी आल्यानंतर पुन्हा 30च्या नंतर आपली थोडीशी दुसरी स्टेज चालू होते. तसं इथे काय झालंय, की प्रोडक्टला सुद्धा लाईफ सायकल आहे, म्हणजे तो प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये आला म्हणजे इंट्रोडक्शन स्टेज, तर ह्या ज्या स्टेज आहेत त्या सेम सिमिलरच आहेत, फार डिफरन्स नाहीये, प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल. आता प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर इंट्रोडक्शन स्टेजला काय असतं, लॉन्च केल्यानंतर त्याचे पण रेट्स थोडे लो असतात, कारण एकदम एक्सपेन्सिव्ह तुम्ही जर प्राइसेस त्याच्या ठेवल्या तर कदाचित तुम्हाला कस्टमर अवेलेबल होणार नाहीये. ओके ना, सो हियर द सर्व्हिस लाईफ सायकल. At this stage, the service is new as it is just launched. Its usage rate will be low. म्हणजे काय, की तिचा अजून तेवढा वापर सुरू झालेला नाही, नवीन ती लॉन्च झालेली आहे मार्केटमध्ये, म्हणजे तिची इंट्रोडक्शन स्टेज आहे. प्रोडक्शन कॉस्ट इज हाय, ऍक्च्युअली त्यासाठी येणारी कॉस्ट कशी आहे सर्व्हिससाठी, हाय असणार आहे, बट द सेल्स बीइंग स्मॉलर अँड द रेव्हेन्यू इज लो. सेल्स सध्या कसा आहे, कमी आहे, स्मॉलर आहे, कारण काय, की अजून ती तेवढीशी फार माहिती झालेली नाही किंवा पॉप्युलर झालेली नाही कस्टमर साठी. Until the growth stage, the service provider mostly operate from one location.
म्हणजे ती अजूनपर्यंत कशी आहे की फार डिस्टन्स पर्यंत गेलेली नाही, एकाच लोकेशनला ती काय झालेली आहे, त्याचे जे काही ऑपरेशन्स आहेत किंवा ती ऑपरेट फक्त एका प्लेसलाच केली जाते. जेव्हा ती पॉप्युलर होईल, तिचं जेव्हा मार्केटिंग होईल, तेव्हा काय होईल की ती वेगवेगळ्या प्लेसला पण अवेलेबल केली जाईल. ओके ना? म्हणजे इंट्रोडक्शन स्टेज तुम्हाला समजली. नेक्स्ट थिंग आहे ग्रोथ. आता ग्रोथ स्टेजला आली ती, म्हणजे इथे थोडासा अवेअरनेस कस्टमरला आला इंट्रोडक्शन स्टेजला. आता जेव्हा अवेअरनेस आला, त्यामध्ये तुमचं मग काय होईल, देर इज रॅपिड इन्क्रीज इन द सेल्स. म्हणजे तिथे हळूहळू काय होईल, तुमचा सेल्स इन्क्रीज होत जाईल. सेल्स इन्क्रीज ॲट अन इन्क्रीजिंग रेट ॲज द कन्झ्युमर सी द बेनिफिट्स इन युजिंग द सर्व्हिस. म्हणजे इथे तुमचा कुठला रेट सेल्स इन्क्रीज झाला म्हणजे काय की कस्टमरला त्याचे बेनिफिट समजायला सुरुवात झाली. If the customers know the benefit of that service, at that time you have to give them a promotions. That means promotion is focused in order to attract new users and retain repeat customers. जर तुम्ही तिचा अवेअरनेस आला, त्यानंतर त्याचं सेल्स इन्क्रीज झाला की त्यावेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, त्या सर्व्हिस सोबत प्रमोशन्स देणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होईल की ते नवीन कस्टमर्स काय होतील, अट्रॅक्ट होतील आणि रिपीट परचेसिंग सुरू होईल. म्हणजे ते काय होतील, डेली कस्टमर्स तुमचे होतील, रेग्युलर कस्टमर्स होतील. And the firm may even improve service quality and add some new features to attract the customers. म्हणजे काय की फर्मचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय येतात की अशा केसमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा सर्व्हिसची क्वालिटी आणि त्यामध्ये काही नवीन फीचर्स ऍड करा की ज्यामुळे तो कस्टमर काय करेल, त्या सर्व्हिसला लाईक करेल. ओके ना? नेक्स्ट थर्ड तुमची स्टेज आहे सर्व्हिस लाईफ सायकलची, मॅच्युरिटी. Now let's see the product service enters the stage of maturity as the rate of growth slows down. Growth rate slows down म्हणजे काय, तर इथे सेल्स अशा पद्धतीने इन्क्रीज होईल की तिथे तुम्ही एका स्टेजला जाऊन स्टेबल होणार आहात. The sales touch their peak and then saturates at that level for a longer period of time. इथे सेटल होणं जे म्हणतो आपण आपल्या लाईफ मध्ये पण एक स्टेज येते की नाही, तुम्ही सेटल झालात म्हणजे नक्की काय झालेलं आहे तुम्हाला माहितीये. एखादा पर्सन सेटल होणं म्हणजे त्याच्याकडे जॉब आहे, चांगला जॉब आहे, त्याला राहण्यासाठी घर आहे, त्याच्या बेसिक नीड्स सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत, एखादी कार असेल, बंगला असेल, मुलं असतील आणि फार जेवढी पाहिजे तेवढी त्याची इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे फ्युचरसाठी त्यांनी केलेली सेफ्टी सिक्युरिटी म्हणून, म्हणजे तो सेटल झाला. सेम इथे एका अशा लेवलला तुमचं सेल्स जाऊन थांबेल की जिथे काय होईल, लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी तो काय होईल, स्टेबल होईल. There is a intense competition at this stage and the firm in order to keep its market stage may modify and improve the service quality. Now again you have to modify the service quality. Why? तर इथे तुम्हाला मॉडिफिकेशनची गरज आहे. Let's see, if your product is fully matured, at that time how to modify your service. मॉडिफिकेशन करायचे म्हणजे काय की त्याचं एखादं नवीन व्हर्जन, नवीन फीचर्स ऍड करून तुम्हाला मार्केटला प्रोव्हाइड करायचं आहे. ज्या स्टेजला म्हणतात की एक प्रोडक्ट डिक्लाइन स्टेजला जाऊन दुसरा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणं, म्हणजे 3G जाऊन 4G मार्केटमध्ये येणं. समजतंय ना? इथे तुम्हाला फोर्थ स्टेज येते मग डिक्लाइन. The usage rate of service diminishes with the technological advancement. म्हणजे इथे काय झालं की तुमची सर्व्हिस मार्केटमधून गायब झाली, डिमिनिश झाली, संपली. त्याचं कारण काय की टेक्नॉलॉजीने दुसरं ऍडव्हान्स व्हर्जन मार्केटमध्ये आणलं अँड चेंजिंग कन्झ्युमर टेस्ट ऑल्सो. कस्टमरला सुद्धा या स्टेजला एका ठराविक कालावधीनंतर चेंज हवा असतो. तेच प्रोडक्ट्स वापरून तुम्ही कंटाळता. मग
ती टेस्ट चेंज झाल्यामुळे कंझ्युमरची तुम्हाला इथे काय करावं लागेल, सर्व्हिस प्रोव्हायडेड युजेस डिफरंट स्ट्रॅटेजीज ऍट दिस स्टेज. Some firms withdraw from current service and switch over to new ventures and better opportunities, and some retain the services in order to cater to the needs of a few loyal customers but still diversify to other service. म्हणजे इथे तुम्हाला ज्या करंट सर्व्हिसेस आहेत त्यामधून तुमचा जो कस्टमर आहे तो स्विच करेल सेकंड दुसऱ्या ज्या बेटर अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये आहेत त्याकडे. त्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की जे काही तुमचे लॉयल कस्टमर्स असतात ते फक्त तुमच्याकडे असतात किंवा ते सुद्धा डायव्हर्सिफाय होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला मॅच्युरिटी स्टेजलाच तो प्लॅन काय करावा लागेल, रेडी करावा लागेल, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, मॉडिफिकेशन करावं लागेल तुमच्या सर्व्हिस मध्ये किंवा त्याच्या क्वालिटी मध्ये. इज दॅट क्लिअर? इथे समजली तुम्हाला सर्व्हिस लाईफ सायकल? नाव नेक्स्ट फ्लावर ऑफ सर्व्हिसेस. आता आपण फ्लावर्स सर्व्हिसेस मध्ये फ्लावर्स म्हणजे काय, तर त्यासोबत जे काही आपल्याला कोअर बेनिफिट्स मिळतात किंवा कोअर जे काही ऍट्रिब्यूट्स त्याचे आहेत, कोअर फीचर्स जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. कोअर प्रोडक्ट काय आहे आणि त्यासोबत तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे. To explain in brief the flower of services is simply put the core product surrounded by clusters of supplementary services. एखाद्या प्रोडक्ट सोबत कुठली सप्लिमेंटरी प्रोव्हाइड केली जाईल. These services are, all of these services are relate and augment the core product. First point, first supplementary is this relates to information and knowledge that is mandatory for all those involved in the core product. म्हणजे काय की काय मॅन्डेटरी आहे, इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज. तुम्ही जो काही प्रोडक्ट काय करणार आहात, मार्केटमध्ये सेल करणार आहात किंवा त्या मार्केटमध्ये सेल करताना त्याचं जे नॉलेज आहे, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. मग आता सपोज तुम्ही कुठली सर्व्हिस मार्केटमध्ये देताय, फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं, हाऊ मेनी ऑफ अस वुड नो हाऊ टू यूज अ रिचार्ज नंबर फॉर प्रीपेड कनेक्शन्स. म्हणजे जे कस्टमर्स आहेत त्यांना किती लोकांना माहिती की ही प्रीपेड सर्व्हिस काय आहे, विदाउट प्रायर नॉलेज और बीइंग प्रॉम्प्टेड बाय एन ऑटोमेटेड व्हॉइस रिस्पॉन्स ऑन हाऊ टू रिचार्ज वन्स व्हॅलिडिटी. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स विदाउट नॉलेज, तुम्हाला जर ती सर्व्हिसच माहिती नाही, प्रीपेड सर्व्हिस कशी घेतली जाते, रिचार्ज साठी जी काही तुम्ही सर्व्हिसेस घेता, तर विदाउट नॉलेज किंवा विदाउट इन्फॉर्मेशन किती लोक त्याला रिस्पॉन्स देतात. जवळजवळ नाही, म्हणजे 99% तर नाहीच. 1% जे रिस्की पर्सन्स आहेत कदाचित ते रिस्पॉन्स देतील. रिस्की का म्हटले मी, मार्केटमध्ये असाही कस्टमर अवेलेबल असतो, बघूया काय होईल ते होईल, पण असा फार थोडा कस्टमर असेल. म्हणून मी सांगितलं 99% लोक विदाउट इन्फॉर्मेशन ती सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न करणार नाही. ओके ना. नेक्स्ट थिंग, कन्सल्टेशन. आता इथे सर्व्हिस मिळाली की मग त्यामध्ये डाउट्स तयार होतात, काही क्वेरीज येतात तुम्हाला. आता त्या क्वेरीज कशा मग तुम्ही हँडल करणार, तर कन्सल्टेशन मध्ये सांगितलंय, इन केस ऑफ एनी डाउट्स अँड क्वेरीज द सर्व्हिस प्रोव्हायडर शुड बी अप्रोचेबल थ्रू अ व्हायबल अँड क्लिअर अँड सिम्पल चॅनल. हे का सांगितलंय की अप्रोचेबल सर्व्हिस प्रोव्हायडर असला पाहिजे किंवा तो सहजासहजी तुम्हाला अवेलेबल झाला पाहिजे. बऱ्याचदा आपण कस्टमर केअर मध्ये जेव्हा कॉल करतो ते तुम्हाला खूप वेळ होल्ड करायला सांगतात कॉल, तो कॉल पास होतो, फक्त म्युझिक ऐकायला येत राहतो, आपण खूप इरिटेट होतो आणि मग तो अवेलेबल नाही झाला, कन्सल्टेशन जर प्रॉपर नाही झालं, तुमच्या क्वेरी सॉल्व्ह नाही झाल्या, वेटिंग पिरियड वाढला, खूप वेळेस कॉलिंग झालं, तर अशा केसमध्ये तुमचे कस्टमर्स नेक्स्ट टाइम ती सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये. ओके ना. सो द सर्व्हिस प्रोव्हायडर शुड बी अप्रोचेबल थ्रू a viable and clear and simple channel. Most decent service providers have a dedicated FAQ
FAQ section on their internet sites or in the information brochure to nullify the reduce the asking of inconsequential questions. आता तुम्हाला इथे समजेल की FAQ म्हणजे frequently asked questions. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे काय की काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स काय करतात की अशा पद्धतीने हा जो काही क्वेश्चन आन्सरचा जो काही प्रोग्राम आहे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असे इंटरनेट साइट्सवर काय करतात की त्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते किंवा इन्फॉर्मेशन साठी काही ब्रोशर्सचा वापर केला जातो आणि ज्यामुळे रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला जातो. ती क्वेश्चनरी जी आहे लोकांच्या ज्या काही शंका आहेत तर मग त्या तुम्ही इथे मिनिमम काय करता की कमी करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे प्रत्येक एकाने कॉल करावा मग मी त्याचा क्वेश्चनचा आन्सर द्यावं त्यापेक्षा ते त्यांच्या साईटवर इंटरनेटच्या साईटवर म्हणजे ज्या सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात त्यावरच ते काय करतात इन्फॉर्मेशन दिली जाते की जर अशा पद्धतीची क्वेरी आली तर तुम्ही ती कशी सॉल्व्ह करणार आहात. त्यासाठी तुम्हाला काही प्रोव्हिजन्स दिल्या जातात ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉन्टॅक्ट करण्याची गरज पडणार नाही. सो दे हॅव टू implement the FAQ section on their internet site. Okay ना. त्यांनी एक्झाम्पल पण दिले बघा. When buying an apartment, the potential customer will first work out all the details with the seller and have a number of queries answered like a banking service provided. म्हणजे तुम्हाला एखादा जसं आता अपार्टमेंट बाईंग अन अपार्टमेंट म्हणजे काय की तुम्हाला फ्युचर मध्ये एखादा ब्लॉक घ्यायचा किंवा अपार्टमेंट मध्ये काहीतरी अपार्टमेंटच घ्यायची असेल बाय करायची असेल तर त्यामध्ये बँकेची सर्व्हिस आहे तर ती बँकेची सर्व्हिस कशा पद्धतीने दिली जाते लोन फॅसिलिटी कशी आहे रेट ऑफ कस्टमायझेशन ऑफ फ्लोरिंग म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या आवडीचं असं फर्निचर किंवा बाकीच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत अमेनिटीज त्यांनी सांगितल्या त्या कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतात त्या सर्व्हिस सोबत. तर अशा पद्धतीने ते काय करतात डिटेल्स मागतात. ओके ना. ऑर्डर टेकिंग. आता यामध्ये काय केलं जातं सर्व्हिस फ्लावर आपण स्टडी करतोय. थर्ड थिंग आहे ऑर्डर. फर्स्ट इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे त्या सर्व्हिस रिलेटेड. विदाउट इन्फॉर्मेशन ती सर्व्हिस तुम्ही घेणार नाही आहात त्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. सेकंड थिंग आहे कन्सल्टेशन म्हणजे काही क्वेरीज किंवा क्वेश्चन्स असतील तर त्याचं समाधान झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला ते सॉल्व्ह झाले तरच तुम्ही पुढे काय करणार आहात ऑर्डर घेणार आहात. ऑर्डर टेकिंग मध्ये काय सांगितलंय ऑब्वियसली दिस मीन्स दॅट अ सर्व्हिस प्रोव्हायडर मस्ट हॅव अ डेडिकेटेड अँड इफिशियंट सिस्टीम ऑफ हँडलिंग अँड रजिस्टरिंग ऑर्डर्स. म्हणजे त्यांची जी ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून तुमचा जो रोल आहे तो परफेक्ट आहे इफिशियंट तुम्ही ती सर्व्हिस हँडल करताय त्यामुळे तुम्हाला काही orders register कराव्या लागतील. If in the event a client places an order with the service provider and the system does not log it in the atom service, the order goes to another person or is not shown at all. This reflects badly on the service provider. Order कशा घेतल्या जातात बघा. सी तुम्ही ऑर्डर काय केली पेस्ट केली त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला ज्या तुम्हाला द्यायची होती ती दुसऱ्याच कुठल्या तरी सर्व्हिस प्रोव्हायडरकडे प्लेस झाली असेल अदरवाईज कुठल्या तरी दुसऱ्याच ऍटम साठी ती प्लेस झाली असेल जो तुम्हाला घ्यायचा होता त्याऐवजी दुसराच कुठला तरी तुम्ही याच्यासाठी काय केलं ऍटम साठी ती सर्व्हिस मागवली. सर्व्हिस दी ऑर्डर गोज टू अनदर पर्सन ती दुसऱ्याच कोणाकडे तरी गेल्यामुळे काय झालं की रिझल्ट तुम्हाला जो आहे तो प्रॉपर मिळणार नाही कारण तुम्हाला ज्या प्लेसला ज्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे ऑर्डर द्यायची होती त्याचं रजिस्ट्रेशन प्रॉपर झालं नसेल तर त्या सर्व्हिस प्रोव्हायडरने काय करायचं किंवा कस्टमरची कंप्लेंट आली तर कसं करणार. मग त्यांनी कसं सांगितलंय बघा एक्झाम्पल बॅड सर्व्हिस इन रेस्टॉरंट इज फर्स्टली सीन इन द मिक्सिंग अप ऑफ ऑर्डर्स. अशी मिक्स कधी होते ऑर्डर तर जनरली हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये असं मिक्सिंग होण्याचे चान्सेस असतात. जसं की तुमचे जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत वेटर्स आहेत ते काय करतात कन्फ्युज होऊन एखादी डिश दुसऱ्या टेबलवरची ऑर्डर तिसऱ्याच टेबलला नेऊन देतात तेव्हा तुमचं जे काही इम्प्रेशन असतं सर्व्हिसचं ते काय होतं इथे
बॅड होतं किंवा बॅड पब्लिसिटी होते, तर ऑर्डर्स घेताना ती सिस्टीम तेवढी इफिशियंट किंवा इफेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. ओके ना. आता हॉस्पिटॅलिटी हा पार्ट येतो की तुम्ही कशा पद्धतीने हॉस्पिटॅलिटी प्रोव्हाइड करताय. जसं आपल्याकडे गेस्ट आल्यावर आपण काय करतो, त्यांच्यासाठी गेस्ट रूम असते किंवा गेस्ट रूम नसेल तर आपण आपला बेडरूम वापरायला देतो. जेवणाच्या टेबलला एखादी चेअर कमी असेल तर आपण ऍडजस्टेबल होतो. त्यांना हॉस्पिटॅलिटी द्यायची, प्रॉपर त्यांचं सगळं झालं पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा सांगितलंय की जेव्हा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल, मग त्यांनी सांगितलं वुड यू ॲज अ कस्टमर एव्हर गो टू हॉटेल अँड वेअर द स्टाफ आर नोन टू बी शुअरली अँड indifferent and even though the hotel is essentially a good one, in this way hospitable atmosphere goes a long way in any service provider client relationship. Employees are meant to be trained to be courteous and kindly but not too friendly with establishment clients. हॉस्पिटॅलिटी कशी प्रोव्हाइड केली जाईल, म्हणजे जे काही एन्व्हायरमेंट आहे ते काय केलं जाईल, प्रॉपर मॅनेज केलं जाईल. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही काय घेता, डिनर घेता, त्यावेळी तिथे असणारं म्युझिक, तिथे असणारी लाईट सिस्टीम, तिथे असणाऱ्या अदर काही अम्युनिटीज की ज्यामुळे तुम्हाला फिलिंग कसं असेल तुमचं बेटर असेल. त्यानंतर तिथे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा सर्व्हिस प्रोव्हायडर जो की कसा असेल, वेल ट्रेन असेल, म्हणजेच तो कर्टियस असणं म्हणजे काय की तो ज्याला सभ्य म्हणजे काय तुम्हाला सांगायला नको, तुम्ही सगळे सभ्यच आहात, कर्टियस. बऱ्याचदा आपण काय करतो की आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे हेच विसरून जातो. एखादा चांगला चेहरा दिसला की तिथेच उभे राहतो त्याच टेबल जवळ, समजतही नाही आपल्याला आपला रोल काय आहे. तर सभ्यपणा कशाला म्हणतात किंवा ते जे बिहेवियर आहे, कर्टियस बिहेवियर, तर ते तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरचं असणं खूप गरजेचं आहे. काइंडली सर्व्हिस प्रोव्हाइड करा. दे हॅव नॉट टू मच फ्रेंडली विथ देअर कस्टमर्स ऑर क्लायंट्स. त्याचं कारण काय, खूप फ्रेंडली जाण्याची गरज नाही, बी प्रोफेशनल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ती हॉस्पिटॅलिटी प्रोव्हाइड करावी लागेल. ओके. नेक्स्ट थिंग आहे केअर टेकिंग. फ्लॉवर ऑफ सर्व्हिस मध्ये आपण 5th पॉइंटवर आलो. केअर टेकर म्हणून तुम्ही कसे काम करताय. केअर टेकिंग मीन्स द सर्व्हिस प्रोव्हायडर हॅज टू विलिंग टू अकोमोडेट द नीड्स अँड रिक्वेस्ट ऑफ द कस्टमर. And this usually means customizing the service to the customer wants. For example, if customer for an apartment wants a different kind of laminate and veneer finish and is willing to spend extra money for it, this has to be done by the service provider. म्हणजे ज्या काही सेफ्टी सिक्युरिटीज आहेत तुम्हाला त्या सर्व्हिस सोबत त्या प्रोव्हाइड केल्या जातात ऍज अ केअर टेकर म्हणून सर्व्हिस प्रोव्हायडर कडून. म्हणजे इथे तुमच्या काही नीड्स असतील, अदरवाइज रिक्वेस्ट असतील, त्याचा सर्व्हिस प्रोव्हायडरनं विचार करणं खूप गरजेचं आहे. बरोबर ना. नेक्स्ट थिंग आहे एक्सेप्शन्स. एक्सेप्शन्स म्हणजे काय, दिस इज द सर्व्हिस प्रोव्हायडर कीपिंग अन आय ऑन इमर्जन्सी contingency situation where special handling is required. For example, the provision for handicapped people in train services to ease their traveling experience aboard the train during the journey. एक्सेप्शन्स प्रोव्हाइड करतात म्हणजे काय केलं जातं, काही ऍडिशनल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. मग त्या काही ठराविक पर्टिक्युलर पर्सन साठी असतील. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं हँडिकॅप पर्सन्स, ते जर ट्रेनची सर्व्हिस घेतात तर त्यामध्ये त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ट्रेन सर्व्हिसचा, त्यांचा जो जर्नी आहे तो सेफ्टी कसा होईल याकडे तुम्ही काय करता, लक्ष देता किंवा त्यासाठी काही सिच्युएशन हँडल कराव्या लागतात. जसं की इमर्जन्सी सर्व्हिस कंटिंजन्सी सिच्युएशन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागेल. ओके ना. बिलिंग. नाव सगळ्यात लास्ट पार्ट. आता जवळपास बिलिंग आणि पेमेंट हे तुमच्या सर्व्हिस मधला एंडिंग पॉइंट आहे. तुम्ही सगळ्या हॉस्पिटॅलिटी दिली, केअर टेकिंगच्या सर्व्हिसेस दिल्यात, ऑर्डर्स घेतल्यात, कन्सल्टेशन झालं, इन्फॉर्मेशन झालं. आता बिल कसं केलं जाईल. Efficient and effective billing system behind the service, because all clients will ask loaded questions as to the logic behind some charges. तुम्ही जे काही देता सर्व्हिस सोबत ऍडिशनल देता
तर त्या प्रत्येकाचे चार्ज कशा पद्धतीने तुम्ही ते लावलेले आहेत, तर त्यासाठी काही क्लायंट्स खूप चिकित्सक असतात आणि ते क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यामुळे त्यामागे काय इफेक्टिव्ह रिझन आहे, एवढे चार्ज कशाचे आहेत, हे तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करता येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या माइंडमध्ये काय करणं गरजेचं आहे, त्याचे आन्सर्स क्लिअर असणं गरजेचं आहे. ऑन द स्पॉट तुम्ही जर गडबडला, तुम्ही त्या सर्व्हिसचं जे काही चार्ज लावलेला आहे तो जर तुम्हाला एक्सप्लेन नाही करता आला, तर इथे काय होऊ शकतात, कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होऊ शकतात. Also being able to process the amount of money to be paid quickly and without error is necessary in promoting an image of professionalism to the client. आता तुम्ही जेव्हा ते पेमेंट करताय, also being able to process the amount of money, म्हणजे जेव्हा ते बिलिंग केलं जातं, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की प्रोफेशनलिझम फॉलो करायचं आहे त्या सिस्टीम मध्ये. खूप जवळचं आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळे चार्ज लावले. तर अशा केसमध्ये कधी कधी काय होतं, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं, मिसपरसेप्शन तयार होऊ शकतात. दोन कस्टमर शेजारी शेजारी राहणार आहेत, एकाने डिनर घेतलं त्यावेळेस दिलेले चार्जेस डिफरंट होते बिलिंग सिस्टीम मध्ये, दुसऱ्यासाठी डिफरंट होते, तर यामध्ये गडबड होऊ शकते. त्यामुळे प्रोफेशनलिझम तुम्हाला इथे काय करायचं आहे, त्या पद्धतीची इमेज क्रिएट करायची मार्केटमध्ये. पेमेंट सिस्टीम कशी आहे, तर त्यांनी सांगितलंय की पेमेंटसाठी जर तुमच्याकडे जी ऍज अ क्लायंट म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने पेमेंट करू शकता, ती सिस्टीम तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, यू गो टू अ 7-star हॉटेल फॉर डिनर and after your meal you attempt to pay through either your credit card, ITZ card, but to your utter disbelief that the establishment does not accept any of the said services as a payment method. मग काय होईल अशा केसमध्ये, जर त्याच्याकडे एटीएम कार्डची सर्व्हिस नाही, कुठलीच नसेल, तर तुमचं इम्प्रेशन जे आहे सर्व्हिसचं, त्याची जी क्वालिटी आहे ती डाऊन होईल. 7-स्टार हॉटेल आणि यांच्याकडे क्रेडिट कार्ड सुद्धा अवेलेबल नाही किंवा त्या पद्धतीने ते पेमेंट्स घेत नाही, म्हणजे क्लायंटच्या माइंड मध्ये जी क्वालिटी आहे ती पुअर होऊन जाईल. ओके ना. सेकंड थिंग तुमची आहे प्राइस. प्राइस आपण इथे आज थांबूया. प्राइस साठी आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया, म्हणजे खूप मिक्स होणार नाही. तुम्हाला लेवल्स ऑफ प्रोडक्ट समजले, कोअर प्रोडक्ट, जेनेरिक प्रोडक्ट, ऑगमेंटेड प्रोडक्ट किंवा एक्सपेक्टेड प्रोडक्ट, त्याचे ज्या सर्व्हिस ऑफर केलेल्या होत्या, सेकंडरी सर्व्हिस लाईफ सायकल समजली, त्यानंतर फ्लावर ऑफ सर्व्हिसेस समजले. आता आपल्याला प्रोडक्ट नंतर प्राइस कडे जायचंय, पण आपण आज इथेच ब्रेक घेऊया. सो थँक यू सो मच.